उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्कचा लोकार्पण सोहळा पार पडतोय। या ऑक्सिजन पार्कमध्ये विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। यामध्ये 24 तास प्राणवायू मिळेल असं उद्यान हे असेल। आढावा घेतला आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। सध्या मी उभा आहे ठाण्यातील हिरानंदानी मिडॉस या परिसरामध्ये राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ऑक्सिजन पार्क उभं करण्यात आलं आहे। थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उद्यानाचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। आपण पाहतोय की राजमाता जिजाऊ उद्यान जे आहे ते ठाणे महानगरपालिकेने उभारलेलं हे उद्यान आहे, ज्याला ऑक्सिजन पार्क म्हणून देखील गणलं जाणार आहे। आणि त्यामुळेच या ऑक्सिजन पार्क मध्ये जे आहे ते विविध अशी वनराई जी आहे ती वनराई आपल्याला बघायला मिळते। महानगरपालिकेने काही विशिष्ट अशा बाबींचा देखील यामध्ये समावेश केला आहे। त्यात कृत्रिम तलाव आहे, दर्शनी डेक क्षेत्र आहे, व्यायाम व योग क्षेत्र आहे, आमराई आहे, खत प्रकल्प आहे, शिल्प आहेत, बैठक व्यवस्था आहे, सुरक्षा कक्ष आहेत, त्याबरोबर वाचनालय, बांबू उद्यान, औषधी वनस्पती आहेत, स्वच्छतागृह आणि अशा विविध गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या आणि त्यामुळे या उद्यानाला राजमाता जिजाऊ यांचं नाव देखील देण्यात आलं आहे। आणि त्याचबरोबर ऑक्सिजन पार्क म्हणून एक संकल्पना जी आहे ते ठाणे महानगरपालिकेने रुजवलेली आहे। त्यामुळे या ऑक्सिजन पार्कचं उद्घाटन थोड्याच वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।